नमस्कार. अच्छा, मित्रांसोबत जेवायला बसल्यावर आपली भूक अशी अचानक का वाढते याचा कधी विचार केलाय का? चला, आज आपण यामागचा मानसशास्त्र काय आहे ते समजून घेऊया. परीस फाउंडेशनतर्फे आपणा सर्वांचं स्वागत. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर सगळ्यात आधी एक साधा प्रश्न. आपण मित्रांसोबत असलो की जास्त का खातो? आलाय का कधी असा अनुभव? हो ना. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. माझ्या बाबतीत तर हे नेहमीच होतं. म्हणजे कसं, एकटे जेवताना आपलं जेवण अगदी मोजून मापून असतं. पण मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत असलो की खाण्यावर ताबाच राहत नाही. खरे की नाही? अगदी बरोबर. बघा ना, घरी असताना 2 पोळ्या आणि भाजी यात आपलं पोट अगदी आरामात भरतं. पण तेच मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेल्यावर अरे बापरे, स्टार्टर्स, मेन कोर्स आणि मग वर डेझर्टसुद्धा सगळं आपण अगदी सहज संपवतो. पण असं होतं तरी का? आणि आपल्याला काय वाटतं की हॉटेलमधलं जेवण खूपच चविष्ट असतं म्हणून आपण जास्त खातो. पण खरं कारण ते नाहीये. विज्ञान असं सांगतं की आपण काय खातोय यापेक्षाही आपण कोणासोबत खातोय हे जास्त महत्वाचं आहे. इंटरेस्टिंग आहे ना? हो, आणि याचंच नाव आहे मेंदूचा सोशल खेळ. चला, तो नेमका काय आहे हे समजून घेऊया. याच्यामागे खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्र आहे, जे ऐकल्यावर खाण्याच्या सवयींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. याला मानसशास्त्रात एक छान नाव आहे, सोशल फॅसिलिटेशन. म्हणजे काय, की जेव्हा आपण ग्रुपमध्ये जेवतो तेव्हा गप्पा आणि हसण्यात इतके रमून जातो की आपलं लक्षच नसतं आणि मेंदूला पोट भरल्याचे सिग्नल्स वेळेवर मिळतच नाहीत. हे अगदी तसंच आहे, जसं एखादा मस्त सिनेमा बघताना आपल्या नकळत पॉपकॉर्नचा अख्खा डब्बा कधी रिकामा होतो ते आपल्याला कळतही नाही. आणि दुसरी एक गंमत आहे, ती म्हणजे सोशल मॉडेलिंग. यात आपण नकळतपणे आपल्यासोबत जेवायला बसलेल्या लोकांच्या खाण्याच्या सवयींची कॉपी करतो. म्हणजे कसं, समोरचा मित्र किंवा मैत्रीण अजून खात असेल तर आपल्याला भूक नसतानाही आपण उगाचच खात राहतो. म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं, की आपला मेंदू त्या मजेत, त्या गप्पांमध्ये इतका गुंतून जातो की पोट भरल्याचे संकेत त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि मग मग आपण गरजेपेक्षा खूप जास्त खातो. आणि हे लक्षात घ्या, हे आपण मुद्दाम नाही करत, हे सगळं आपल्या नकळत घडत असतं. ठीक आहे. तर आता काही संशोधन काय सांगतं ते बघूया. आणि आपल्या भारतीय संस्कृतीशी याचा काय संबंध आहे तेही पाहूया. पुढचे आकडे ऐकून तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. तर संशोधनानुसार जेव्हा आपण ग्रुपमध्ये जेवतो तेव्हा एकटं जेवणाच्या तुलनेत आपण सरासरी 48% जास्त अन्न खातो. 48%! धक्कादायक आहे नाही का? म्हणजे जवळपास 1.5 पट जास्त जेवण. हो, आणि या विषयावर मानसशास्त्रज्ञ जॉन डी कॅस्ट्रो यांनी खूप सविस्तर संशोधन केलंय. त्यांच्या मते आपण किती खातो हे आपण कोणासोबत जेवत आहोत यावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपले मित्रच आपल्याला जास्त खायला लावतात. आणि हे गणित तर बघा खूपच मनोरंजक आहे. इथे आपण पाहू शकतो की एका मित्रासोबत जेवताना आपण 33% जास्त खातो. पण जर 7 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असेल तर खाण्याचं प्रमाण चक्क 96% वाढतं. 96% म्हणजे जवळजवळ दुप्पट. ह्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. गर्दी जेवढी जास्त, खाणंही तेवढंच जास्त. खरंच अविश्वसनीय आहे हे. हे तर झालं जागतिक संशोधन. पण आपल्या भारतीय संदर्भात तर हे अगदी परफेक्ट बसतं. पहिलं म्हणजे आग्रहाचं राजकारण. म्हणजे लग्न समारंभात किंवा घरगुती कार्यक्रमात अरे अजून एक गुलाबजाम घे असा प्रेमळ आग्रह होतो आणि त्या भावनिक दबावाखाली आपण जास्त खातो. आणि दुसरं म्हणजे आपली कट्ट्यावरची पार्टी, जिथे गप्पांच्या नादात किती वडापाव किंवा भजी खाल्ली याचा हिशोबच राहत नाही. आपल्या सगळ्यांसोबत हे नक्कीच घडलं आहे नाही का? मग आता प्रश्न पडतो की यावर नियंत्रण कसं मिळवायचं? पण काळजी करू नका. यावरही काही सोपे उपाय आहेत. चला तर मग पाहूया की आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण कसं मिळवू शकतो. पहिली टीप आहे, तुमची गती नियंत्रित करा. म्हणजे काय, की ग्रुपमध्ये जो सगळ्यात हळू जेवतोय ना त्याच्या स्पीडने जेवा. यामुळे काय होतं, आपल्या शरीराला पोट भरल्याचे संकेत ओळखायला वेळ मिळतो. दुसरी टीप, आधीच ठरवून जा. हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीच आपण काय खाणार आहोत हे ठरवा. म्हणजे मग इतरांच्या ऑर्डर्सने आपण प्रभावित होणार नाही. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, गप्पा मारतानाही आपलं लक्ष अन्नावर ठेवा. आपलं शरीर काय म्हणतंय ते ऐका. तर आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. भूक ओळखा आणि मजा टिकवा.
हे सगळं आहे संतुलनाबद्दल, बॅलन्सबद्दल. मित्रांसोबत जेवणं हा आयुष्यातला एक खूप मोठा आनंद आहे, नाही का? त्यामुळे ते बंद करायचं नाहीये, अजिबात नाही. फक्त थोड्या जागरूकतेने, थोडं लक्ष देऊन करायचंय. बाहेर जाऊन मजा तर करायचीच आहे. एकदा का आपल्या मेंदूला गप्पांची भूक आणि पोटाची भूक यातला फरक नीट समजला की मग बघा, पार्टीची मजाही टिकून राहील आणि आपल्या फिटनेसही. म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील. हे आहेत मनाचे खेळ आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे फक्त खाण्यापुरतं मर्यादित नाही, तर आपलं एकूण वर्तन समजून घेण्याबद्दल आहे. हे माहितीपूर्ण विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. अधिक माहितीसाठी आपण त्यांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. परीस फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.